सर्व जाणून राहिलेले सर्व बंधूंचं मी मनोपूर्वक युगाचं स्वागत करतो की आपण आज अशा पक्षात प्रवेश केलेला आहे की जगामध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे. बरोबर आहे. तुम्ही फेसबुक पाहता का नाही? फेसबुकवरती बघायचं की जगात सगळ्यात जास्त सदस्य कोणत्या पक्षाचे आणि तुम्ही अशा पक्षाचे आता कार्यकर्ते झालेले. तुमचं मी सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत करतो की आपण एका जगातल्या सगळ्यात मोठ्या पार्टीचे कार्यकर्ते झालेला आहात. आणि मित्रांनो, तुम्ही ज्या पक्षाला जोडलेला आहात आता त्या पक्षाचं काय नाव आहे? भारतीय जनता पार्टी. बरोबर आहे. भारत म्हणजे काय? देश. पहिले देशासाठी प्रायोरिटी, दुसरी समाजासाठी प्रायोरिटी, तिसरा पक्ष आणि चौथा मी या विचाराने काम करणारा भारतीय जनता पक्ष आहे. आणि मला वाटतं तुम्ही स्वतः बघत असाल, तुम्ही सोशल मीडिया माध्यमातून बघत असाल मागचा काँग्रेसचा काळ तुम्हाला माहित नसेल, पण फेसबुकवर सर्व माहिती मिळते आपल्याला, मिळते का नाही? किंवा गुगलवरती सर्व माहिती मिळते. मागच्या 60 वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं आणि मागच्या 10 वर्षात मोदी सरकारने काय केलं. मला वाटतं हा एक विचारधाराचा विषय आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे. आणि मित्रांनो, आता सर्व तुम्ही योगात 500 वर्षाची काय आस्था होती आपली? राम मंदिर. बरोबर आहे. कोणाच्या काळात झालं राम मंदिर? मोदी साहेबांनी. हे का जाऊ शकलं? कारण तुमच्यासारखे सर्व लोकांनी मोदी साहेबांना पंतप्रधान केलं. म्हणजे तुम्ही निवडून दिलेला खासदार, तुम्ही निवडून दिलेला आमदार काय करतो, देशासाठी काय करतो, धर्मासाठी काय करतो, हे आवश्यकच आहे. म्हणजे राम मंदिर 500 वर्षाची आस्था जी होती ती पूर्ण झाली आमची. आणि ह्या माध्यमातून इथे महायुतीचं सरकार देवेंद्र असताना हिंदू मिलचं जे स्वप्न होतं बाबासाहेब आंबेडकरांचं ते कोणी पूर्ण केलं? त्यावेळेला भारतीय जनता पार्टी शिवसेना सरकारने त्यावेळेला तो पूर्ण केलं हिंदू मिलच्या माध्यमातून. शिवाजी महाराज स्मारकचं भूमिपूजन मी तेव्हाच झालेलं आहे. म्हणजे असे निर्णय जे देशाच्या हिताचे निर्णय करणारा हा पक्ष आहे. म्हणून मी आपलं सगळ्यांचं स्वागत करताना विनंती करेन की आपण जनता आहे, सरकार जनता आणि मधला दुवा बनण्याचं काम करायचंय. कदाचित आता आपलं राजकारण आहे, 15 दिवसाचं राजकारण आहे, पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा राष्ट्राच्या सेवा, समाजाची सेवा कशी करता येईल, शहरातले विषय असतील ते कसे सोडवता येतील, हा प्रयत्न आपल्या सर्वांना करायचा आहे. मी सुद्धा एक कार्यकर्ता, तुमच्यासारखाच कार्यकर्ता होतो भारतीय जनता पार्टीचा. पण जर चांगलं आपण काम केलं, चांगला वेळ दिला तर मला वाटतं मोठं होण्यास आपल्याला कोणीच थांबवू शकत नाही. म्हणून मला वाटतं वेळ दिला पाहिजे. आपण भारतीय जनता पार्टी 3 गोष्टी तर लक्षात आल्या पाहिजे. पहिला त्याग, समर्पण आणि सेवा. या 3 गोष्टी मला वाटतं आपलं करणं गरजेचं आहे. आणि या तिघी गोष्टी सर्व राष्ट्रीय पुरुषांनी दिलेल्या आहे आपल्याला. जेवढे राष्ट्रीय पुरुष, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महामानव बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, या सर्वांनी इतिहासात हे सांगितलेलं आहे की राष्ट्राची समाजाची सेवा करत असताना मला वाटतं मोठं होण्याचा प्रयत्न आपण जर केला